रेणुकाई कोचिंग क्लासेस अर्थात आरसीसीचा संचालक शिवराज मोटेगावकरला सीबीआयनी अटक केली आहे। 3 मेला नीटची जी परीक्षा पार पडली होती त्या परीक्षेचा पेपर 23 एप्रिललाच शिवराज मोटेगावकरकडे पोच झाला होता। तो पेपर त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून विकला आणि जेव्हा परीक्षा पार पडली तेव्हा तो पेपर त्याच्या मोबाईल मधून त्याच्या कॉम्प्युटर मधून त्यांनी डिलीट केला जेणेकरून पुरावा मागे राहू नये। मात्र सीबीआयनी या शिवराज मोटेगावकरचा मोबाईल आधी ताब्यात घेतला। या मोबाईल मध्ये त्यावेळी सीबीआयला तो पेपर आढळला नाही, मात्र जेव्हा त्याचा हा मोबाईल सीबीआयनी फॉरेन्सिक तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे पाठवला तेव्हा डिलीट केलेला तो डेटा रिकव्हर झाला, ज्यामध्ये तो पेपर ती प्रश्नपत्रिका देखील होती आणि त्या ठिकाणी या शिवराज मोटेगावकरची अटळ ठरली। सीबीआयनी त्याला अटक केली आहे। अटक करताना सीबीआयनी जो हा रिमांड रिपोर्ट न्यायालयामध्ये सादर केलाय त्यामध्ये म्हटलंय की हा शिवराज मोटेगावकर नीटची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे। हे शब्द सीबीआयने वापरलेले आहेत। दॅट इन्व्हेस्टिगेशन हॅज रिव्हील्ड दॅट शिवराज रघुनाथ मोटेगावकर is an active member of the organized gang involved in the leakage and circulation of NEET UG exam questions 2026। आणखी बरंच काही सीबीआयनी या रिमांड रिपोर्ट मध्ये म्हटलंय, हे आपण सगळं जाणून घेणार आहोत। मात्र या सगळ्या प्रकरणाला आपल्याला जर व्यवस्थितपणे समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी एका छोट्याशा खोलीतून ज्यांनी स्वतःच्या खाजगी कोचिंग क्लासची सुरुवात केली तो अब्जाधीश कसा बनला, आरसीसीला इतकं व्यापक स्वरूप हा शिवराज मोटेगावकर कसा देऊ शकला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। आणि त्याच्या या प्रवासामध्येच जो कधी काळी नावाजला गेला होता लातूर पॅटर्न, त्या लातूर पॅटर्नचा या मोटेगावकर सारख्या शिक्षकांनी कसा बाजार मांडलाय हे देखील स्पष्ट होणार आहे। या व्हिडिओमध्ये कॅमेरामन विजय राऊतचं मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मोटेगावकरची सुरुवात होते ती लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील त्याच्या छोट्याशा गावातून। आई वडील शेती करणारे, त्यामुळं घरची परिस्थिती अतिशय बेताची। सुरुवातीचं शिक्षण त्याच्या गावामध्ये झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तो लातूरला आला आणि बहिणीकडे राहून त्यांनी त्याचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली। सुरुवातीचं शिक्षण लातूरच्या बसवेश्वर महाविद्यालयामध्ये आणि त्यानंतर पुढचं लातूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये त्यांनी घेतलं। आणि हे शिक्षण घेत असतानाच तो स्वतः देखील खाजगी कोचिंग क्लास चालवत होता, ट्युशन घेत होता। एकीकडे स्वतःचं शिक्षण आणि त्याच वेळी ट्युशन देखील तो घेत होता। त्यानंतर त्याचं पुढचं MSc शिक्षण नांदेडच्या रामानंद तीर्थ विद्यापीठामधून त्यांनी पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी काही महाविद्यालयांमध्ये अध्यापनाचं काम केलं। ही महाविद्यालय धाराशिव मधली होती, लातूर मधली होती। लातूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये देखील त्यांनी काही काळ अध्यापनाचं काम केलं असं सांगितलं जातं। मात्र हा काळ होता बदलाचा। लातूरमध्ये गेली अनेक दशकं लातूर पॅटर्न नावाजला गेला। ते लातूरचं शाहू महाविद्यालय, लातूरचं दयानंद महाविद्यालय आणि लातूरचं बसवेश्वर महाविद्यालय, त्याचबरोबर देशी केंद्र ही शाळा, अहमदपूरचं महात्मा गांधी विद्यालय यासारख्या शिक्षण संस्थांमुळे, या शिक्षण संस्थांमध्ये सेवाभाव वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळे, या शिक्षकांनी विद्यार्थ्यांबद्दलची आपली बांधिलकी कधी विसरली नाही आणि त्यामुळं लातूर पॅटर्नच्या माध्यमातून वर्षानुवर्ष विद्यार्थी स्टेट बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळवत गेले आणि त्यातून त्यांचं शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल होत गेलं। मेडिकलला प्रवेश मिळत गेले, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत गेले, इतर अनेक ठिकाणी ते त्यांचं करिअर व्यवस्थितपणे पुढे करू शकले। मात्र त्यानंतर आपल्या सरकारकडूनच शैक्षणिक धोरणात बदल होत गेला। 11वी-12वीला अर्थात ज्युनियर कॉलेजच्या शिक्षणाला फक्त नावापुरतंच शिक्षण उरलं। हे शिक्षण अतिशय महत्वहीन होईल अशा प्रकारचं धोरण आखलं गेलं आणि त्यातून खाजगी कोचिंग क्लासचं पेव फुटलं। गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत आपण साखर सम्राट किंवा
शिक्षण सम्राट ही संज्ञा वापरत होतो. अशांसाठी ज्यांनी साखर कारखान्यांच्या माध्यमातून स्वतःसाठी मोठा पैसा कमावलाय, मोठी माया कमावली आहे, किंवा ज्यांनी शिक्षण संस्थांच्या माध्यमातून स्वतःसाठी मोठी माया कमावली आहे. मात्र पुढचा टप्पा होता तो या खाजगी कोचिंग क्लास सम्राटांचा. जसे शिक्षण सम्राट, जसे साखर सम्राट, तसेच हे खाजगी कोचिंग क्लास सम्राट. कारण या खाजगी कोचिंग क्लासला येणारं महत्व बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार किती आहे या खाजगी कोचिंग क्लासच्या संचालकांनी ओळखलं होतं आणि यामध्ये अग्रेसर राहिला तो हा शिवराज मोठेगावकर. एका छोट्याशा खोलीतून त्यांनी त्याच्या रेणुकाई कोचिंग क्लासला सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त केमिस्ट्री विषयाचं शिक्षण त्याच्या या कोचिंग क्लासमध्ये दिलं जात होतं. मात्र त्यानंतर एकाच छताखाली सर्व काही असं म्हणत त्यांनी त्याच्या या कोचिंग क्लासचा विस्तार केला आणि इतरही म्हणजे केमिस्ट्री बरोबर फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स या इतर विषयांचं शिक्षण देखील त्या ठिकाणी दिलं जाऊ लागलं. आणि आक्रमक जाहिरातीच्या आधारे त्यांनी त्याची ही कोचिंग क्लासची जी फॅक्टरी आहे ती विस्तारत नेली. त्यांनी स्वतःच वापरलेले शब्द आहेत की डॉक्टर आणि इंजिनियर घडवणारी फॅक्टरी. या फॅक्टरीमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना लाखो रुपये मोजावे लागत होते. कोणती बॅच तुमची आहे यानुसार फीचं स्ट्रक्चर ठरत होतं. जर सर्वसाधारण बॅच असेल तर वेगळी फी, स्पेशल बॅच असेल तर वेगळी फी. 1.5 लाख रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंतची फी त्याच्या या कोचिंग क्लासमध्ये आकारली जात होती. आणि लातूर बरोबरच पुणे, नाशिक, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर अशा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याच्या या रेणुकाई कोचिंग क्लासेस अर्थात RCCच्या शाखा विस्तारत गेल्या. मी जसं म्हटलं, आक्रमक जाहिरातबाजीच्या माध्यमातून त्यांनी त्याचं हे साम्राज्य विस्तारत नेलं आणि कोट्यावधी नाही तर अब्जावधी रुपयांची उलाढाल त्याच्या या RCC कोचिंग क्लासच्या माध्यमातून तो करू लागला. मात्र हे यश टिकवण्यासाठी पुढे त्यांनी जो मार्ग अवलंबला तो अतिशय भयानक होता. त्याच्या या RCC कोचिंग क्लासमध्ये काम करणाऱ्या PV कुलकर्णीला त्यांनी NTA पॅनलवरती सेट केलं. म्हणजे NTA मध्ये प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवरती हा PV कुलकर्णी जाईल याची तजवीज त्यांनी केली. आपण जाणतो PV कुलकर्णी केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका सेट करण्यासाठी त्या ठिकाणी होता. तर पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयातील मनीषा मांढरे ही दुसरी अध्यापिका बायोलॉजीचा पेपर सेट करण्यासाठी त्या ठिकाणी होती. आणि यासाठी ते होते जेणेकरून त्यांनी त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका फोडावी. त्यांनी ती प्रश्नपत्रिका फोडली आणि सुरुवातीला मी जसं म्हटलं 3 मेला होणार असलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका शिवराज मोठेगावकरकडे 23 एप्रिललाच पोहोचली होती. तो व्हिडिओ जो व्हायरल झाला त्यामध्ये ती मुलगी म्हणते देखील की सर, तुम्ही जे प्रश्न सांगितले तेच प्रश्न परीक्षेला आले. याचं कारण त्यांनी त्या ठिकाणी प्लांट केलेल्या PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरेंनी फोडलेली प्रश्नपत्रिका शिवराज मोठेगावकरकडे आली आणि मोठेगावकरनी त्या प्रश्नपत्रिकेचा बाजार मांडला. कोचिंग क्लासच्या माध्यमातून ही प्रश्नपत्रिका विकायला त्यांनी सुरुवात केली. 10 लाख रुपयांपासून या प्रश्नपत्रिकेचा रेट त्यांनी ठेवला आणि दुसरीकडे ऑनलाईन देखील ही प्रश्नपत्रिका विकली गेली. कशी तर PV कुलकर्णी, मनीषा मांढरे या दोघांचे संबंध मनीषा वाघमारे या पुण्यातल्या ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेसोबत, आणि या मनीषा वाघमारेकडून ही प्रश्नपत्रिका दिली गेली ती धनंजय लोखंडेकडे. धनंजय लोखंडेकडून ती दिली गेली नाशिकच्या शुभम खैरनारकडे. शुभम खैरनारकडून ती ऑनलाईन पद्धतीने दिली गेली ती हरियाणा गुरुग्रामच्या यश यादवकडे, आणि हरियाणाच्या यश यादवकडून ती दिली गेली राजस्थानच्या सिकरमधील बिवल बंधूंकडे. हे सगळे आरोपी आता अटकेमध्ये आहेत. मात्र सूत्रधार जो आहे तो अर्थातच शिवराज मोठेगावकर. CBIने त्याला अटक केली आहे आणि अटक करताना तो या टोळीचा सक्रिय सदस्य आहे असं म्हटलंय. आणि पुढं असंही म्हटलंय की त्यांनी त्याच्या मोबाईल मधील ही प्रश्नपत्रिका डिलीट करून पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र CBIने फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे त्याचा मोबाईल पाठवला. तोपर्यंत हा मोठेगावकर आपण CBIला फसवला आहे
या भ्रमामध्ये होता. मात्र रविवारी सीबीआयने त्याला चौकशीसाठी म्हणून पुण्यातल्या कार्यालयात बोलावलं. तोपर्यंत त्याच्या मोबाईलचा फॉरेन्सिक रिपोर्ट सीबीआयला प्राप्त झाला होता आणि जेव्हा हा शिवराज मोटेगावकर पुण्यातल्या कार्यालयात पोहोचला तेव्हा संध्याकाळी 7:15 वाजता सीबीआयने त्याला म्हटलं की यू आर अंडर अरेस्ट. कारण सीबीआयकडे तोपर्यंत त्यांनी प्रश्नपत्रिका फोडल्याचा पुरावा जमा झाला होता. पुढे या रिमांड रिपोर्टमध्ये सीबीआय असंही म्हणते की या शिवराज मोटेगावकरनी विवेक पाटील याच्यासह अनेकांकडे ही प्रश्नपत्रिका दिली आणि त्याचा बाजार मांडला आणि त्यामुळं या शिवराज मोटेगावकरला अटक करणं गरजेचं आहे. न्यायालयाने त्याला सीबीआय कोठडी सुनावलेली आहे. पुढे तपासात अनेक गोष्टी उघड होणार आहेत. मात्र सुरुवातीला जसं म्हटलं की जो लातूर पॅटर्न त्यावेळच्या शिक्षकांनी मोठ्या मेहनतीने सेवाभाव वृत्तीने निर्माण केला होता, विद्यार्थ्यांबद्दलच्या बांधिलकीतून नावारूपाला आणला होता, तो लातूर पॅटर्न, त्या लातूर पॅटर्नची पुण्याई या शिवराज मोटेगावकर सारख्यांनी धुळीला मिळवली. तो सेवाभाव पुढे व्यवसायामध्ये रूपांतरित झाला, व्यवसाय पुढे बाजारामध्ये रूपांतरित झाला आणि पुढे बाजाराला या शिवराज मोटेगावकरनी अक्षरशः गुन्ह्याचं रूप दिलं. आणि सीबीआयनी या रिमांड रिपोर्टमध्ये तेच म्हटलंय, ऑर्गनाइज्ड क्राईम या सगळ्या टोळीनी केलेलं आहे. लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य या टोळीनी टांगणीला बांधलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्यांना अटक केलेली आहे. मात्र सर्वात महत्वाची बाब ती म्हणजे जर हा शिवराज मोटेगावकर या पी.व्ही. कुलकर्णीला एनटीएच्या पॅनलवरती सेट करू शकला, ही जी मनीषा मांढरे आहे ती देखील एनटीएच्या पॅनलवरती सेट होऊ शकली, तर मग एनटीए मधले कोण अधिकारी या शिवराज मोटेगावकरला सामील होते? सीबीआयच्या तपासातून हे समोर येणार का? या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.